एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आजी नमस्कार करते. अखंड सौभाग्यवती हो, झाली मनासारखी पूजा. हो बैस. हे आजी, म्हणजे बघ ना, वर्षानुवर्ष बायका एकाच पद्धतीने पूजा करतात. ही पद्धत बदलू नाही शकत? हो, बदलू शकतो ना. बदलायची इच्छा असल्यावर जरूर बदलू शकतो, पण तो झालेला बदल समोरच्याच्या अंगवळणी पाडणं यात जास्त हुशारी आहे. म्हणजे बघ ना, त्या सावित्रीनं तिच्या काळात अशी पूजा सुरू केली. त्याआधी कुणी तशी पूजा केली नव्हती. तिनं हा पांडा पाडला की नाही. आता आपला नवरा परत मिळवण्यासाठी एखाद्या स्वानंदीने या पूजेचा पांडा पाडला तर कुठं बिघडलं म्हणते मी. स्वानंदीने? मी स्वानंदीनं म्हणाले का? मला सावित्री म्हणायचं होतं. चल निघूया. निघूया काय? अजून कथा ऐकायची आहे ना. कथा ऐकल्याशिवाय कुठली पूजा फळत नाही. अच्छा. ए आजी, मला ना सावित्री अतिशय अशी बुद्धिमान, धोरणी, निर्भीड आणि त्याच वेळी प्रेमळ, एकनिष्ठ अशी अशी दोन्ही वाटते. वाटणारच ग बाई. कुठलाही माणूस उगाच सामर नाही होत. तुला एक कथा सांगू का? एका राजाची ना एक राजकन्या होती. राजाची अतिशय आवडती होती, प्रेमळ, सद्गुणी. राजाने तिचं लग्न करून दिलं. राजकन्या तिच्या सासरी गेली, पण तिथं ती रमलीच नाही. का? तिचा नवरा चांगला नव्हता का? होता की चांगला, सुंदर, प्रेमळ. पण राजकन्या जेव्हा त्या घरात गेली ना, तेव्हा तिच्या एक गोष्ट लक्षात आली की आपल्या घरातले संस्कार आणि या घराचं वळण यात खूपच अंतर आहे. त्यातून राजकन्या खरं बोलणारी. तिला तिथं घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न पडायचे. ती खरं बोलायचा प्रयत्न सुद्धा करत होती, पण कोणी तिचं ऐकूनच घेत नव्हतं. एकटी पडली बिचारी, काय करणार. पण तिला मात्र घरात होणारा अन्याय सहन झाला नाही. पण जेव्हा राजकुमारानं राजकन्येचा त्याग केला ना, तेव्हा मात्र ही गोष्ट चातुर्मासाच्या पोथीतली नाही, ही गोष्ट माझी. हे सगळं तुला कोणी सांगितलं? बघ बाळा, कोणी सांगितलं हे महत्वाचं नाहीये, पण ही गोष्ट तुझी आहे हे तू मान्य केलंस ना. हो, आणि ह्यांच्या प्रेमाने माझे हात बांधले. बाळू, एखादा ऑमलेट दे मला आणखीन.
अगं आमलेट काय म्हणतेस? साधं धिरडं येते बेसनाचं. तुम्हाला म्हणायचं असेल ना धिरडं बिरडं तर म्हणा. हॉटेलमध्ये म्हणतात ना टोमॅटो ऑमलेट, तसंच मी म्हणणार आहे. मला नाही आवडत गावठीपणा. दे रे. हो टाकलंय तव्यावर. हा आई मला वाटलं आज तुमचा उपास असेल. आज काय? आई आज वटपौर्णिमा आहे. मला पण आहे ना सगळं लवकर आवरून जायचंय पूजेला वडावर. हे नथ आणि नऊवारी घालून त्या वडावर जाऊन तमाशा करण्यापेक्षा ना घरातली कामं करा, ते जास्ती महत्वाचं आहे. अगं ते ज्याच्यासाठी हे सगळं करते तो आपलाच मुलगा आहे ना. तुझ्या उपासाचं काय? मी केलाय का कधी उपास? तुम्हाला चालणार आहे का एकच बायको 7 जन्म? नाही नाही नको नको. आणि हा जन्म सुद्धा 7वा शेवटचा जन्म असू दे रे देवा. हिनवा तुम्ही. मला तर हे क्षणही नको झाले तुमच्या बरोबर. आणि मी होते म्हणून इथपर्यंत पोहोचलाय. दुसरी एखादी असेल ना केव्हाच निघून गेले माहेरी. हा तुझ्याकडनं तीही अपेक्षा धरण्यात काय अर्थ नाहीये. आणि त्यांची किंमत नाहीच आहे तुम्हाला पहिल्यापासून. झालं का बाळू? हो दे लवकर. बाई ग तुझ्या कर्माना घाबरतो मी. हे बाळू आण रे बाबा आणखीन एक टोमॅटो ऑमलेट आण. हिने उपास बिपास धरला ना तर पुढच्या जन्मी सुद्धा वाट लागेल माझी. बित्री बागूबाई. बस बस दे बस. हरले मी. नाही स्वानंदी, प्रेमानं माणसाला बळ येतं, कमकुवतपणा नाहीये. अगं त्या सावित्रीनं एवढ्या मोठ्या यमधर्माचा पाठपुरावा केला आणि तुला तुझ्या सासूचा खोटारडेपणा खणून काढता येत नाही म्हणजे अगं तुझ्यासारख्या हुशार मुली जुन्या गोष्टीत बदल करू शकतात. आपण नेहमी म्हणतो ना स्वानंदी की सरळ बोटानं तूप निघालं नाही तर बोट वाकडं करून ते काढावं. पण का तूप गरम केलं ना की आपोआप आपल्याला पाहिजे तेवढं आणि पाहिजे तसं तूप काढता येतं. त्यासाठी बोट वाकडं करून समोरच्या माणसाशी वाकडेपणा घेण्यात काय अर्थ आहे ग? जी तुला सगळंच कळलंय. कुठल्या मातीची बनली आहेस ग? आतापर्यंत सगळं एकटी सहन करत राहिलीस ना. मला कुणालाही सांगावंसं नाही वाटलं तुला? परके होतो का ग आम्ही? नाही ग, मग एकटी सहन का करत राहिलीस? असं नाही ग. घरात असंख्य गोष्टी घडत होत्या, मला त्याची उत्तरच मिळत नव्हती. खूप प्रश्न पडलेत मला. हो ना, मग त्या प्रश्नांची उत्तरं तुला माहेरी बसून मिळणार आहेत का? त्यासाठी तुला तिथं जावं लागेल, राहावं लागेल. जिथं तुला हे प्रश्न पडले होते ना तिथं. प्रत्येक लढाई त्या क्षणी नाही जिंकतायत स्वानंदी. नीलचं प्रेम ही तुझी ताकद आहेच, पण तुझा खरेपणा ही सगळ्यात मोठी ताकद आहे तुझी. पण ताकद आणि शस्त्र या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सगळीच समीकरणं एका नियमानं नाही सोडवता येत बाई. पण एक लक्षात ठेव, यापुढे समोरचा माणूस जसा वागेल ना तसंच आपणही वागायचं. चल निघूया. घरी जाऊन बॅगा भरायच्या आहेत ना आपल्याला. तुझी एकट्याचीच बॅग नाही भरायची आहे, माझी सुद्धा बॅग भरायची. काय मी सुद्धा येणार आहे तुझ्या सासरी.
आता हे जे काही सांगितलं ना ते तू तिथं कसं काय करतेस हे बघण्यासाठी येणार आहे मी तिथं. थँक्यू आजी. काका आपके काढ़े के लिए कुछ हर्ब्स लेने गए, हम बना देते हैं कॉफी. इंद्रनील काय चालस? फेऱ्या काय मारतोस टीव्ही समोर न तू? अगं स्वानंदीला फोन करतोय तू. अरे केव्हापासून फोन करतोयस तू? त्यापेक्षा भेटून ये ना तिला. तू नाहीतर तिला का बोलवत नाही तिकडे? बाळू, मसाले भातासाठी तांदूळ काढलेस का? टाइमपास चाललाय सगळ्यांचा एक एक. नाही आई, देतच होते काढून. अरे वा, आज मसाले भात का? कोण येणार आहे? कुणीही येणार नाहीये. घरातल्या एखाद्याला खावासा वाटत नाही का मसाले भात कधी? बाईसाहेब, हेच तांदूळ घ्यायचे आहेत ना मसाले भाताला? हो, हेच घे. धू आणि त्याच्यानंतर जरा निथळत ठेव. बर. हा. अरे देवा, लाईटला काय झालं आता? बाळू, मेणबत्त्या लाव जा. हो बघतो. अरे बापरे, सांडले ना सगळे तांदूळ, दार पण उघड आहे. कोणी गडबड करू नका, मी टॉर्च ऑन करतो. आनंदी, तू? हो. आजी, आनंदी, तुझा पुन्हा गृहप्रवेश झाला म्हणायचा. ललिताबाई, तुमची धाकटी सून अगदी पायगुणाची हो. येताना प्रकाश सुद्धा बरोबर घेऊन आली. अगं पण तू अचानक कशी आली? अचानक गेले होते, अचानक आले. आणि माहेरी सुद्धा अचानकच आली होती ना, कुणाला न कळवता. आणि बरं का नील, आनंद सुद्धा अचानकच येतो कुणाला न कळवता. आणि ही घरी आले ना तेव्हा आमच्या सगळ्यांचे चेहरे पण असेच आनंदी दिसत होते जसे आता इथल्या लोकांचे दिसतायत. दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. या, या. आजी एक. अरे एकटीच निघाली होती. आता मी म्हंटल एकटी बाई माणूस रात्रीची कुठे जाणार. आता मुलं मुलं असतात हो शेवटी, पण घरात मोठी माणसं कशासाठी असतात नाही का. चल बाई म्हटलं. अगं पण तू फोन केला असं तुला आम्ही न्यायला आलो असतो ना. माहेरी न कळवता गेले होते. हे तर माझं हक्काचं घर आहे, कळवायचं काय. अगं ये स्वानंदी, तुझंच घर आहे हे. आणि आपल्या घरात कोणी कळवत बसतं का? आणि बरं झालं तू आलीस. नील तुझी संध्याकाळपासून आठवण काढतोय. आई, वटपौर्णिमेचं वाण द्यायला आले होते. म्हणूनच बाळूला मसाले भात करायला सांगितलंय.
नाही, मला वाटतच होतं एखादी सवाशीण उपवासाचं पारणं फेडायला घरी येईल म्हणून. अगं बाई, अहो ललिताबाई, हा वटपौर्णिमेचा उपवास आहे, करवा चौथ नव्हे. तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. तुम्ही आजच सोडणार का काय? अहो आजी, त्यांनी उपवास केलाच नाहीये. हो बाई, बरं झालं ना उपवास नाही केला ते. आजी, अगं आईंना बीपीचा त्रास आहे आणि त्यांनी उपवास केला असताना तर मी रागवले असते त्यांच्यावर. बघितलं ना ललिताबाई, तुमच्या धाकट्या सुनेला तुमची किती काळजी आहे ती. तरी सुद्धा सारखं आपलं तिथं हेच. आईंनी नाश्ता केला असेल की नाही, आईंनी औषधं घेतली असतील की नाही. आजी, काही विचारू नका हो बाई. बाळू, हा, सामान ठेवलेलं दिसत नाही का तुला? हो हो ठेवतो. मग उभा कायच नुसता? आनंदी, दरवेळेला माहेरून येताना एवढ्या बॅग आणायची गरज नाही. आई बाबांना आता सांग, म्हणावं आता गिफ्ट देणं थांबवा. नाही, अगदी बरोबर बोलला तो माधवराव तुम्ही. हो, मी सुद्धा वसंताला तेच म्हणाले. सारख्या सारख्या गिफ्ट घ्यायला जागीरदार म्हणजे काय कोडगे वाटले का तुला? पण वसंतानी माझं ऐक आणि मग गिफ्ट ठेवल्या घरी. हो का? नाही, ती दुसरी बॅग. अहो, त्यातली एक बॅग माझी पण आहे. मी राहायलाच आले ना इथं. वा, आई काय झालं? नाही, मी आल्याचा आनंद झालेला दिसत नाहीये तुम्हाला. नाही, तसं नाहीये. इथनं कुठल्या कारणाने घराबाहेर पडली होतीस हे माहितीये ना तुला? मला फक्त एवढंच म्हणायचं की आई अहो ठीक आहे आई, माफी मागायची आहे ना, मागेन मी माफी. तर माझी नाही, विम्मेची सुद्धा. तिच्या मुलीचं लग्न मोडलंय. सगळ्यांसमोर तिचा अपमान झाला. तिची माफी मागणार आहेस का तू? हो, मी त्यांचीही माफी मागायला तयार आहे. आणि आई, तशीही मी लहान आहे, त्यामुळे मोठ्यांची माफी मागायला माझी काहीच हरकत नाही. मला पूर्ण विश्वास होतो तू लवकर घरी परत येणार आहेस. इच्छा पूर्ण झाली. तू फार काळ घरापासून दूर राहू शकणार नाहीयेस हे मला माहिती होतं. अगदी खरं बोललात. मी माझ्या माणसांपासून लांब राहूच शकत नाही. म्हणूनच ठरवलंय मी माफी मागणार. अच्छा, म्हणजे आता आजी समोर नात माफी मागणार आहे का? माधवराव, काय घाईये? मी तर इथंच राहणार आहे ना. चालेल ना तुम्हाला? हो हो, चालेल ना. आई, आत्ता फार उशीर झालाय, मी उद्या मागेन माफी. उद्या सकाळी 10 वाजता.
तुमच्या दोघींचीही माफी मागेन. उद्या तुम्ही सकाळीच विम्मी मावशींना बोलवून घ्या. म्हणजे कसं घरात सगळेच असताना सगळ्यांसमोरच माफी मागेन. आनंदी, कधी कसं वागायचं तुझ्याकडून शिकलं पाहिजे. तू ताणलं नाहीस. हो, कारण रबर दोन्ही बाजूंनी ताणला की तो तुटतो आणि एकाला लागतो. आणि इथे तर सगळेच माझे आहेत, मग कशाला उगाच ताणायचं. असा विचार केला आणि ठरवलं माफीच मागायची आहे ना, मग मागते. एवढं काय त्यात. आनंदी, अगं खरंच बरं झालं तू आलीस. ते तू नव्हतीस तर केवढा बारीक झाला होता आमचा नील. हो, आता जरा त्याची तब्येत सुधारेल. काय भाऊजी तुम्ही पण. तुम्ही या ना, बसा. या या या. आई बसा ना. या, या. बसा. नांदा सौख्य घरी, नांदा सौख्य घरी.